हाय. हाय. हॅलो. चला तर आज जाऊयात संडे म्हटलं की लगेच बाहेर जाण्याचा प्लॅन करतो आम्ही. रोडला आलं की पहिलं ट्रॅफिक म्हटलं की पुण्याचं नको वाटतं लोकांना इकडे यायला. तरी पण आम्ही दर संडेला बाहेर जातो, किती पण कंटाळा येऊ द्या. आणि बघा आता आपण निघालो आहे BGS कॅम्पसकडे. पुण्यामधलं एकदम नामांकित कॉलेज आहे हे, वाघोलीमधलं BGS. खूप जुनं कॉलेज आहे हे BGS. इथं नर्सरीपासून अगदी पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षणाची सुविधा आहे आणि शिक्षण प्रणाली पण इथली खूप छान आहे. बरंच मोठं कॅम्पस आहे. तसं तर पुणे म्हटलं की शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. पुण्यामध्ये काय एक सेवडकर एक कॉलेज आहेत. आता बघा हे तुम्हाला दाखवलं मी BGS कॉलेज. आता BGS कॉलेज पास करून जरा पुढं गेलं की लगेच भलं मोठं JSPMचं कॅम्पस येईल. JSPM इंजिनिअरिंगसाठी खूप नामांकित कॉलेज आहे. तसं इथं प्रोडोजी म्हणून त्यांची लहान मुलांची पण संस्था आहे. म्हणजे इथे पण नर्सरीपासून अगदी इंजिनिअरिंग पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत शिक्षण भेटतं इथं. चला आता दाखवते तुम्हाला आमची जुनी सोसायटी. या सोसायटीमध्ये आम्ही जवळपास 6 वर्ष राहिलो आहे. या सोसायटीत आमच्या खूप जुन्या आठवणी आहेत. आता आम्ही ती सोसायटी सोडून दुसरीकडे राहतो, पण आमच्या इथल्या आठवणी आम्ही अजूनपर्यंत विसरलेल्या नाही आहेत. हाय. तर चला आत्ता फायनली आम्ही निघालो सगळी कामं आटपून सिटीमध्ये. पहिल्यांदा रोडवर आलो म्हटलं की लागला सिग्नल आणि ट्रॅफिकमुळे एवढा वैताग येतो ना, असं वाटतं की कशाला बाहेर पडलो. तरीसुद्धा आम्ही तीच गोष्ट परत पुढच्या संडेला करत असतो. बघा हे आहे बांबू मार्केट. इथे टोपली, सूप असे जे लाकडी वस्तू होत्या ना त्याचं मार्केट आहे ते. ॲक्च्युली काय झालं, आम्हाला ज्या एरियामध्ये जायचं होतं त्या एरियामध्ये खूप प्रॉब्लेम आहे 4 व्हीलर लावण्यासाठी. आणि पुण्यात जरी आपण ॲडजस्ट करून गाडी लावली तरी आरडाओरडा करणारे बरेच लोक असतात. आत्ता खरी आहे गंमत. ॲक्च्युली काय झालं, आम्ही जसं मार्केटमध्ये शिरलो ना तसं आम्ही विसरूनच गेलो खरेदीच्या नादात की आम्हाला व्लॉग करायचा आहे, व्हिडिओ करायची. आम्ही अख्खं शॉपिंग झाल्याच्या नंतर जेव्हा गाडीत बसलो तेव्हा लक्षात आलं अरे की आपल्याला व्हिडिओ बनवायचे आणि ते विसरूनच गेलो आम्ही. आता बघा पुण्यात सगळ्या जवळजवळ पेठा आहेत. या पेठेमध्ये बघा जवळपास सगळ्या प्लास्टिकच्या वस्तू आणि लग्नात तुम्हाला जे हवे आहेत डेकोरेशनसाठी किंवा हळद म्हणा नाही का, म्हणजे सगळं जे आहे हवं नको आहे ते तिथं भेटते. म्हणजे आता बघा या लाईनमध्ये सगळे ज्वेलर्सचेच दुकान आहेत. तिकडं कसं होतं की प्रत्येक लाईनमध्ये एकच दुकान. तुम्ही भांडी घ्यायची तर भांडीची दुकान पूर्ण एका लाईनला प्लास्टिकचे, असं सगळं एकदम सुटसुटीत आणि म्हणजे तुम्हाला चॉईस भेटते तिथे की नाही बाबा ह्या दुकानात नको दुसऱ्या दुकानात बघू. इकडे गाय बांधून ठेवलेत. कशासाठी बांधलेत हे काय आम्हाला समजलं नाही, कारण चालू गाडीमध्ये त्या बोर्डवरती काय लिहिलं आहे हे वाचायला पण आलं नाही पटकन घाईमध्ये. आता काल होती हनुमान जयंती, त्याची या बाजूला डेकोरेशन. आणि आता बघा उद्या आहे आंबेडकर जयंती, तर त्यांची फुल तयारी चालू आहे उद्या जयंती साजरी करण्यासाठी डेकोरेशनची. बघा आत्ताशी पोचतोय आपण पुणे स्टेशनला. पुणे स्टेशनवरून वाघोलीला जाईपर्यंत नाही म्हटलं तरी कसंही कधी 1 तास पण लागतो. असं वाटतं की बाबा इथंच आहे वाघोली, पण एवढं ट्रॅफिक आहे ना की माणूस एखादा गावाकडून इथं येईल पण इथं पुण्यातल्या पुण्यात आपल्या घरी पोचणार नाही लवकर. बघा आत्ता ना रात्रीचे जवळपास 10:30 वाजलेत, तरीसुद्धा तुम्ही रोडला गर्दी बघू शकता किती आहे गर्दी. गावाकडे 10 10:30 म्हटलं की लोक झोपून जातात आणि इकडे 10-11 वाजले तरी काहीच वाटत नाही, नॉर्मल वाटतं. एवढे लोक रोडवरती असतात. आता मला तुम्हाला दाखवायचे होते सगळे स्टेशन दाखवायचे होते, मला मेट्रो दाखवायची होती, पण मला गाडीतून काही व्यवस्थित शूटिंग करता आलं नाही. खरेदी करताना अजिबात कंटाळा आला नाही, पण आता गाडीत बसल्यावर एवढा कंटाळा आलाय ना असं वाटतं कधी घरी जाऊन झोपू. अजून तर आम्ही शॉपिंगला 1 तास जरी दिला असता तरी कंटाळा आला नसता, पण आता शॉपिंग कंप्लीट झाल्याच्या नंतर कंटाळा आलाय. बायका आणि शॉपिंग म्हटलं की कुणीच काही बोलायचं नाही, त्यांचं एक वेगळंच अतूट नातं आहे.
हे बघा, हे आहे रुबी हॉलचं मेट्रो स्टेशन. हॉस्पिटल शेजारी स्टेशन आहे. मला तरी चालू गाडीत असल्यामुळे प्रॉपर दाखवता नाही आलं. आता यानंतर येईल बंड गार्डनचं मेट्रो स्टेशन आणि त्यानंतर येईल रामवाडीचं स्टेशन. रामवाडी हा मेट्रो स्टेशनचा लास्ट स्टॉप आहे. आता आम्ही पोचतोय थोड्याच वेळात घरी. आम्ही असेच रोज व्लॉग करण्याचा प्रयत्न करू. आमचे व्लॉग तुम्हाला आवडत असतील तर लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही थोड्या दिवसांनी जावांचा एकत्र व्लॉग टाकणार आहे. आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि तुम्ही आमची वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.